साईज येतं. ओके. हा 10 बाय 10 ची साईज आहे. हवाली 1200 रुपये डझन आहे. प्रिंट बघायला भेटणार आहे. या 480 रुपीज डझन. काय रेट आहे? हवाला 840 रुपये डझन आहे. 70 रुपीजचं एक पीस. ओके. हॅलो फ्रेंड्स, मी दीपा, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. तर आज आपण आलेलो आहोत मानसी व्हरायटी या शॉपमध्ये. तर या शॉपमध्ये आपल्याला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे बटवे बघायला भेटणार आहेत, पर्स बघायला भेटणार आहेत, त्यानंतर खण पर्स बघायला भेटणार आहे, खणचे पाऊच बघायला भेटणार आहेत, ज्यूटच्या बॅग्स यांचं शॉप आहे रविवार पेठ येथील सोमानी सदनमध्ये. तर चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता यांच्या शॉपला व्हिजिट करू. ह्यासाठी हा कासट हा लँडमार्क आहे. हे कासटचं शॉप आहे. कासटच्या शॉपच्या अपोजिट साईडला एक लेन जाते. इथेच तुम्हाला एक गणपती मंदिरसुद्धा दिसेल. ह्या लेनमधून आतमध्ये गेल्यानंतर इथे समोरच तुम्हाला मेहता ब्रदर्स करून एक शॉप दिसणार आहे. त्याच्या अपोजिट साईडलाच थोडं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे बघा, राम भगत पछानदास सोमानी असं तुम्हाला ही बिल्डिंग दिसणार आहे. हे रविवार पेठ कापडगंज इथे आहे. या बिल्डिंगमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे हे मानसी व्हरायटी करून तुम्हाला शॉप बघायला भेटणार आहे. सो तुम्ही बघू शकता शॉपमध्येच किती सारी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला भेटते. तर ह्यांच्याकडे फॅन्सी बॅग बरोबरच ज्यूटच्या बॅगसुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही इकडे बघू शकता 35 रुपयापासून ज्यूटच्या बॅग्स चालू होतात. सो आता आपण ह्या शॉपच्या ओनर बरोबर थोडंफार बोलून घेऊया. सर, तुमचं नाव? राकेश बंजारा. ओके. तुमच्या शॉपला इथे किती वर्ष झाली? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. ओके. आणि तुमच्याकडे होलसेलमध्येच भेटतात, म्हणजे होलसेलमध्येच खरेदी करू शकतो की आपण रिटेलमध्ये सुद्धा खरेदी करू शकतो? रिटेल दोन्हीही. ओके. आणि ऑनलाईन वगैरे आहे का तुमच्याकडे फॅसिलिटी? ऑल इंडियामध्ये. ओके. म्हणजे तुम्ही फोटोज वगैरे पाठवून ऑनलाईन वगैरे हे करू शकतो, म्हणजे दुकानात यायचीच अशी गरज नाही आहे? गरज नाही. आणि आपल्या दुकानाचं ग्रुप आहे होलसेलचं. ओके. ग्रुप सुद्धा आहे. आणि मिनिमम किती परचेस करू शकतो जर होलसेलमध्ये घ्यायचं झालं तर? ते रिक्वायरमेंट हिशोबून घेऊ शकतो. अच्छा. म्हणजे असं काय कंपल्शन नाही की एक मिनिमम अमाऊंट आपण परचेस करू शकतो, अशी काही कंपल्शन नाही? ओके. सो आज आपण काय काय व्हरायटी बघणार आहोत ह्या शॉपमध्ये? आपल्याकडे साडी कवर आहे, ज्वेलरी बॉक्स आहे, बँगल बॉक्स आहे, ज्वेलरीची डब्बी वगैरे आहे, शर्ट कवर, ओके. लेगिन्स, ऑर्गेनायझर वगैरे आहे, बटवे, पर्स, ट्रॅव्हलिंग पाउचेस वगैरे आहे. ओके. फॉर बॉक्सची व्हरायटी आहे. ठीक आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण ह्यांचं कलेक्शन बघून घेऊया आणि किती रेंज आहे ते सुद्धा जाणून घेऊया. 480 डझन आहे. अच्छा. 480 रुपयाला हा तुम्हाला डझन भेटणार आहे बटव्यांचा. तुम्ही बटवा बघू शकता. आणि सिंगल पीस जर घेतला तर कसा रेट पडतो? सिंगल पीस 50 रुपयाचा. ओके. 50 रुपयाचा सिंगल पीस पडणार. त्याच्यानंतर बोथ साइड प्रिंट वाला आहे. अच्छा. हे वन साइड प्रिंट होतं. हे बोथ साइड प्रिंट आहे. पर्ल हँडल आहे. ओके. पर्ल हँडल येणार आहे ह्याला आणि दोन्ही साईडला तुम्हाला असं प्रिंट भेटणार आहे. ह्याचे काय रेट आहे? हवाला 840 रुपये डझन आहे. 70 रुपीजचं एक पीस. ओके. 800 क्वालिटी येणार. ओके. 840 रुपये डझन आणि 70 रुपीजचं पर पीस इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. इसकी क्या प्राइस है? 1080 रुपये डझन. 1080 रुपये डझन आहे हे पीस. तुम्ही बघू शकता. आणि सिंगल पीस घेतला तर 100 रुपये. 100 रुपयाला सिंगल पीस हा भेटणार आहे. या दोन्ही 960 रुपये डझन. अच्छा. 960 रुपये डझन आहे. आणि ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे अवेलेबल आहे, डिझाईन? व्हाईट बेस मध्ये जे येतं. ओके. आणि ह्याच्यात गोल्डन वरच वेगळी वेगळी प्रिंट येणार. प्रिंट येणार आहे. ओके. एम्ब्रॉयडरी वर्कचे आहे. 1560 रुपयाचे डझन आहे. 130 रुपयाला एक पीस. 130 रुपयाला. ओके. सिंगल पीस भेटणार आहे 130 रुपयाला. हे पूर्ण वेल्वेटचं आहे आणि 1560 रुपये डझन आहे. 40 रुपये डझन आहे. अच्छा. 240 रुपयाला डझन पडणार आहे हे पीस. 70 रुपये डझन आहे. अच्छा. ही सगळी हेवी क्वालिटीचे असतात.
ओके. ही पूर्ण व्हरायटी तुम्हाला 270 रुपये डझन ला भेटणार आहे. तुम्ही ह्याच्यावर डिझाईन्स वगैरे बघू. मागे चेन पण येतं, कप्पा येतो. ओके, चेन येणार आहे, कप्पा येणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अशी डिझाईन्स भेटणार आहे बघायला. 270 रुपयाला डझन भेटणार आहे आणि तुम्ही ह्याची क्वालिटी बघू शकता. खूपच छान अशी ह्याची क्वालिटी आहे. एक उघडून दाखवा. बघू शकता तुम्ही आतमध्ये अस्तर पण चांगलं लावलेलं आहे आणि बॅकला पण तुम्हाला अशी चैन भेटणार आहे. 270च्या मानाने, डझनाच्या मानाने खूपच छान अशी ही पर्स आहे. विथ तुम्हाला चांगली क्वालिटी पण चांगली भेटणार आहे ह्याच्यामध्ये. आणि बऱ्याच अशा ह्यांच्याकडे प्रिंट्स बघायला भेटणार आहे. खणाची प्रिंट आहे 300 रुपयाचे डझन. ओके, खणाची प्रिंट जर हवी असेल तर ती 300 रुपये डझन तुम्हाला पडणार आहे. 300 रुपये डझन प्रिंट. तुम्ही बघू शकता इथे भरपूर अशी व्हरायटी आहे, डिझाईन्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की यांच्या शॉपला व्हिजिट करा. बनारसी 600 रुपयाचे डझन आहे. ओके, हे बनारसीमध्ये 600 रुपये डझन तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि त्याला दोन्ही साईडला तुम्हाला अशी प्रिंट बघायला भेटणार आहे. या 480 रुपीज डझन आहे. ओके, 480ला हे डझन आहे. ह्या तुम्ही पर्स अशा हँडमध्ये घालून जाऊ शकता, बाहेर घेऊन जाऊ शकता. आणि इथे तुम्हाला चैन पण आहे वरती. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल, पैसे किंवा छोटंसं पॉकेट वगैरे असं ठेवू शकता. हे 480 रुपये डझन आहे. ये एक का पाउच आहे. ओके, ह्याची काय प्राइस आहे? 540 रुपये डझन आहे. 540 रुपये डझन. 540 रुपये डझन आहे. नंतर हा एकची सिलिंग आहे. स्लिंग बॅग आहे. ओके, एक कप इथं, एक मोठा कप आहे. ओके, चांगली क्वालिटी आहे. हवाली 960 रुपये डझन आहे. 960 रुपये डझन. ह्याच्या बाहेर कप्पा नाही, आतमध्ये एक कप्पा आहे. हा पण 960 रुपयाचा डझन. ओके, त्याच्यानंतर हा मोठी साईजचे आहे. सिंगल पीस 180 रुपयाला आहे. क्वांटिटीमध्ये वगैरे घेतलं तर 140 रुपयाला पर पीस बसणार. ओके, क्वांटिटी म्हणजे मिनिमम किती क्वांटिटी घेऊ 6 शकतो? पीस वगैरे घेऊ शकता तुम्ही. ओके, मिनिमम 6 पीस घेतलं तर 140 ला बसेल आणि जर तुम्ही सिंगल पीस घेतला तर 180 ला हा पीस बसणार आहे तुम्हाला. हा पण आहे, त्याचं डिझाईन येते 5 चेनचं. ओके, ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे अवेलेबल आहेत. हा पोरांचा सॅक आहे. ओके, हा कसं आहे? ही बॅग हवाला पण सेम रेटच आहे. 180 रुपयाला सिंगल पीस, क्वांटिटीमध्ये 140 रुपये. ओके, 140 रुपये. 180 रुपयाला सिंगल पीस आहे. तुम्ही बघू शकता ही पण छोट्या मुलींसाठी अशी बॅग आहे. गिफ्ट पर्पजसाठी सुद्धा हा खूप छान ऑप्शन आहे. असा एका जूटचं शोल्डर बॅग आहे. ओके, मागे एक छोटा पॉकेट आहे, समोर एक 2 मोठं पॉकेट आहे. भरपूर वेट आहे, चांगली क्वालिटी आहे. बऱ्यापैकी सामान राहू शकतं त्याच्यात. 180 रुपयाला एक आहे, क्वांटिटीमध्ये 150 रुपये. क्वांटिटीमध्ये 150 रुपये. ओके, आपण 180 रुपयाला एक आहे, क्वांटिटीमध्ये 150 रुपये. ओके, आणि ह्याला छोटं पाऊच सुद्धा आहे. पाऊच आहे त्याच्या बरोबर. ओके, हवाला 200 रुपयाला एक आहे. 200 रुपयाला एक टोपी स्लिंग बॅग. ओके, त्याच्यानंतर असे लंच बॅग वगैरे आहे आपल्याकडे. असं कॉस्मेटिकचं ट्रॅव्हलिंग पाउचेस वगैरेचं 4 पीसचं सेट आहे. त्या ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण. काय पण छोटं मोठं आयटम बरोबर आहे. 4 पीस येतं. ह्याची काय प्राइस येते? हा 150चे 4 पीसचे सेट असतात. ओके, आणि तुम्ही याची क्वालिटी पण बघू शकता. पण छान आहे, छान क्वालिटी आहे. त्याच्यात कलर भेटणार, डिझाईन भेटणार. ओके, त्याच्यात तुम्ही इथे कलर्स बघू शकता. गोल्डन कलर वगैरे येणार. ओके, म्हणजे डिझाईन सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि कलर सुद्धा अवेलेबल आहे. वगैरे पण भेटणार. त्याच्यानंतर असं एक मोबाईल सिलिंग वगैरे असते. बरोबर आहे. हे मोबाईलचं कसं आहे? ओके, 540 रुपये डझन आहे मोबाईलसाठी आणि ह्याच्यामध्ये पण डिझाईन्स वगैरे आहेत. त्याच्यामध्ये कलर वगैरे भेटणार. ओके, कलर्स वगैरे अवेलेबल आहेत. 540 रुपये डझन आहे हे मोबाईलसाठी. हा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे हा मोबाईल सिलिंग आहे. हा चांगली क्वालिटीचा आहे. 200 रुपयाला एक आहे. 200 रुपयाला एक. चांगली क्वालिटी एक नंबर. त्याच्यात असं आपला वॉकिंग वगैरे कुठे गेलं तर असं हातात पण लावू शकतो आपण. ओके, सिलिंग काढून. हा 3 साईज होतं.
एक हवाला पर्स आहे, चेन येतं त्याच्यात. हवाला 150चे पर पीस येणार. 150ला पर पीस येणार. आणि तुम्ही क्वालिटी याची बघू शकता, आतमध्ये अस्तर वगैरे पण आहे, चांगल्या क्वालिटीचं अस्तर लावलेलं आहे. आणि प्लस तुम्हाला ह्याच्यात चेन पण बघायला भेटणार आहे. 150ला हा पर पीस भेटणार आहे. असं बटवे आहे, ते 420 रुपयाचे डझन आहे. ओके, 420 रुपयाला डझन बटवे सुद्धा आहे. तेला वगैरे बरोबर. 4x8ची साईज येते. 4x8ची साईज आहे. 420 रुपये डझन आहे. त्याच्यानंतर हे बनारसी बॅग आहे, वाव. 3 साईज येतं. ओके, हा 10x10ची साईज आहे. हवाली 1200 रुपये डझन आहे. 1200 रुपये डझन. हा 12x12ची साईज आहे, 1560 रुपयाची डझन आहे. ओके, हा 16x16ची साईज आहे, मोठी साईज आहे. हवाली बसणार 2040 रुपये डझन आहे, 170 रुपयाचे इच. 170 रुपये इच. ओके, त्याच्यात 10-12 प्रिंट वेगळी वेगळी येते, कलर येतात. वरती एक चेन येणार ना? वरती चेन येणार, आतमध्ये एक पॉकेट येणार बारका. ओके, एक तुम्हाला पॉकेट दिसेल आतमध्ये. बारकाचं पॉकेट येणार आणि चांगली क्वालिटी आपण. ओके, हा कसा आहे सिंगल पीस घेतला तर? हा सिंगल पीस 150 रुपयाला असतो. 150 रुपयाला बसणार. 30 रुपयाला. ओके, बघा अशी लंच बॅग आहे, त्याच्या आतमध्ये सिल्वर कॉटिंगवाला आहे. हवाला 720 रुपये डझन, 60 रुपीचे. चांगली क्वालिटी आहे, भरपूर साईज मोठी आहे. त्याच्यात एक हाय असं प्रिंटेड येतं आणि एक हा प्लेनमध्ये येतं. ओके, त्याच्यानंतर हा हेवी क्वालिटीवाली आहे, ते वाले 720 रुपये डझन होते. हावाली 180 रुपयाची एक पीस आहे. एकदम छान आहे. हा बघा. ओके, त्याच्यात एक पूर्ण वॉटरप्रूफ येणार आहे ना? वॉटरप्रूफ आहे. त्याच्यात मोठी साईज येणार ते 220 रुपयाला आणि हा बारकी साईज 180 रुपयाला. 180 रुपयाला. त्याच्यानंतर आपला हा मॅटी कापडमध्ये आहे, ओके, हा पण 180 रुपयाला आहे. चांगली क्वालिटी आहे. हावाली आहे बघा, हा 170 रुपयाची आहे, चांगली क्वालिटीची आहे. आणि प्रिंट वेगळे वेगळे येणार, मुलांचे वेगळे वेगळे सगळे प्रिंट भेटणार त्याच्यात. आपण आहे. ओके, सगळ्यांची प्राइस वेगळी वेगवेगळी. सांगितलं जर फोटो पाठवलाय, ओके, फोटो पाठवू शकतो मी आणि रेट पाठवू शकतो सगळं. ओके. जर तुम्हाला ह्याच्यातलं कलेक्शन आवडलं असेल किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्याच्यातलं तुम्ही फोटो पाठवा, हे तुम्हाला त्याचे रेट्स वगैरे पूर्ण डिटेल्समध्ये सांगतील. स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवले ना तर मी रेट पाठवू शकतो सगळ्यांचे. असं ये वाला ड्रॉ ऑर्गेनाइजर है, जैसे कि ड्रॉ में सब छोटे छोटे आइटम इधर उधर होता है, तो ये रख के ड्रॉ में इसके अंदर छोटे छोटे आइटम आप आराम से रख सकते हैं. उसके बाद में ये है सॉक्स नैपकिन इनरवेयर के लिए 120 रुपीज़ का पर पीस है. इसको आप फोल्ड भी करके रख सकते हैं ऐसे. ओके, इसमें बड़ी साइज है, वो उसमें 12 खाने थे, इसमें 24 खाने हैं छोटे छोटे. इसमें कवर भी है, ये भी फोल्ड होता है. ये वाला 220 रुपये का है. उसके बाद में ये 2 कंपार्टमेंट का सेट है, जैसे कि इसमें लेगिंग्स टी शर्ट्स वगैरह अलग अलग रख सकते हैं. इसमें लेगिंग्स रख दिया, इसमें टी शर्ट्स रख दिया, ये पैक हो जाता है. और ये भी वापस फोल्ड होता है. ये वाला 280 रुपीज़ का पर पीस है. इसके बाद में ये लेगिंग्स वगैरह रखने के लिए ट्रांसपेरेंट है. ओके, अपन लेगिंग्स जीन्स वगैरह कुछ भी रख सकते हैं. ये वाला 120 रुपीज़ का पर पीस है. ये वाला ट्रे है, इसको अपन फोल्ड कर सकते हैं ऐसे. देखो ओके, फोल्ड हो गया ऐसे. इसमें अपन कुछ भी रख सकते हैं, मल्टीपर्पज़ यूज़ है. टॉयज वगैरह भी रख सकते हैं अपन. ये वाला है लेगिंग्स जीन्स टी शर्ट्स वगैरह इसमें रख सकते हैं. अलग अलग 7 ग्रेड आता है. ये फोल्ड भी होता है. 170 का पर पीस है. एक और है, हवाला 120 रुपीज़ डजन है. हा 180 डजन है. ओके, नॉन कापड आहे. हा डोलीचे प्रिंट आहे, व्हाईट कापड आहे. हा 240 रुपयाचे डझन आहे. हा 270 रुपयाचे डझन आहे. स्टील रनर येला ना, त्याला चांगल्या क्वालिटीचा आयटम आहे. ओके, हा गोल्डनवाला 240 रुपयाचे डझन आहे. त्याच्यावरती बो येणार, हावाला 270 रुपयाचे डझन आहे. हा साटिन कापड आहे, हावाला 540 रुपयाचे डझन आहे.
आणि या हेवी क्वालिटीचे आहे, साटिन कापड आहे आणि 4 mm क्लिअरचं प्लास्टिक आहे वरती. हेवी साडी वगैरे लग्नात ठेवायला. ओके. ह्याच्यात 4 कलर येतं, मरून आहे, रेड आहे, पिंक आहे आणि गोल्डन आहे. 660 रुपयाचे डझन. त्याच्यानंतर एक हा वारली प्रिंटचं येणार आपलं साडी कवर. त्याच्या आतमध्ये 10 फ्लॅप येणार वेगळं वेगळं. अच्छा. असं 10 वेगळं वेगळं साडी कवर येतं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 10. ह्याच्यात 10 येतं. कॉटनची साडी वगैरे ह्याच्यात ठेवून हा तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता पूर्ण. हा 250 रुपयाला पर पीस बसणार आहे. चांगली म्हणजे क्वालिटी, पूर्ण सेपरेट साड्या आपल्या बसणार आहेत. त्याच्यात खराब नाही होत याचं. त्याच्यानंतर हे 12 फ्लॅपचे येणार. त्याच्यात 10 होतं आणि ह्याच्यात 12 आहेत. ओके. पण ह्याच्यात अटॅच आहे. अटॅच आहे. सिंगल सिंगल होतं त्याच्यात. ह्याच्यात अटॅच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 12. ह्याच्यात पण आपण 12 साडी ठेवू शकतो. चांगली क्वालिटीचे आहे आणि बाहेरचं कापड ते कॉटन सारखंच आहे. चांगली क्वालिटीचे आहे. पॉसिबल आयटम आहे सगळं. ह्याची काय प्राइस आहे? हवाला 250 रुपयाचे आहे. 250 रुपयाला सिंगल पीस. साडी कवरमध्ये जे दाखवलं ते सगळं वॉशेबल आयटम आहे. ओके. हे एक आपल्याला काहीतरी डिफरंट बघायला भेटलेलं आहे. ह्याच्यावर नथ आहे, नथवाल्या पर्स आहेत. ह्या कशा आहेत? या 720 रुपीजचे डझन आहे. चांगली क्वालिटीचे आहे. ओके. 720 रुपयाच्या ह्या डझन आहेत. आणि सिंगल पीस घेतला तर कसा पडतो? सिंगल पीस असं लोक 80 रुपयाला विकतात, आपल्याकडे 70 रुपयाला भेटणार आहे. ओके. 70 रुपयाला चांगली सिंगल quality पीस भेटणार आहे. हा आहे 540 रुपयाचं डझन आहे. ज्यूटचं पर्स आहे. त्याच्या मागे एक छोटासा खप्पा येणार असं. त्याच्यानंतर खणाचे प्रिंटचं, सरस्वती प्रिंटचा हँडलवाला बॅग आहे. ओके. हवाले बसणार 600 रुपयाचे डझन. 600 एक रुपये. आहे 480 रुपयाचे डझन. एक हा लखनवी प्रिंट आहे, हा पण 480 रुपीजचे डझन आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. अवेलेबल आहे. एक हा एम्ब्रॉयडरी वर्कचं आहे, त्याला सिलिंग येते. ओके. ठीक आहे. हवाला बसणार 250 रुपयाला. जूटचं आहे, त्याच्या मागे पण कप्पा येणार. हवाले सिलिंग येणार याला. त्याच्यानंतर एक हा आहे, त्याला पण सिलिंग येणार असे. हवाला 1200 रुपयाचे डझन, 100 रुपयाचे एक. ओके. ह्याच्यात पण कलर वेगळे वेगळे येणार. एक आहे 960 रुपयाचे डझन. त्याच्यात आपलं मोबाईल वगैरे एकदम व्यवस्थित बसतं. चांगली क्वालिटीचे आयटम आहे. एम्ब्रॉयडरी वर्क. त्याच्यात 2 साईज आहे. हा बारकी साईज, हा मोठी साईज. 1080 रुपये डझन. ओके. त्यातलं जे का जूटचं प्रिंटचं आहे, हा 900 रुपयाचे डझन आहे. ओके. एक हा जॅकवार्ड कापडमध्ये 1140 रुपयाचा डझन. 95 रुपयाला एक पीस. चांगली क्वालिटी आहे. त्याच्यानंतर ग्लिटरवाला आहे. डबल चेन, सिंगल चेन दोन्ही अवेलेबल आहे. हे सिंगल चेनचं आहे, 1080 रुपये डझन. सिंगल पीस 100 रुपयाला, क्वांटिटीमध्ये 90 रुपये. ओके. हा डबल चेनचं आहे, सिंगल पीस 150 रुपीजचं आहे. त्याच्यात 2 कप्पा आहे. त्याच्यात स्क्वेअर आणि ओव्हल दोन्ही शेप अवेलेबल आहे. ओके. कलर भेटणार 5-6 कलर आहे. हा 1440 रुपये डझन आहे. 120 रुपयाला पर पीस पर पीस क्वांटिटीमध्ये. भेटणार आहे. ओके. क्वांटिटीमध्ये. आणि असं घेतलं तर कसं? असं सिंगल पीस 150 रुपीज. 150 रुपीजला भेटणार. मला बॉक्स पर्स येणार सिलिंग, ग्लिटरवाला आहे. ओके. चांगली क्वालिटीचे आहे. 250चे पर पीस आहे. त्याच्यात आपण मोबाईल वगैरे एकदम व्यवस्थित बसू शकतो. त्याच्यानंतर ह्याला असे सिलिंग पण येणार. आपण सेम पॅटर्नमध्ये याला पण सिलिंग येणार. ह्याला पण सेम सिलिंग येणार. त्याच्यानंतर एक हा फ्लॅपवाला आहे. त्या आतमध्ये एक बारका पॉकेट आहे, मागे पण एक पॉकेट आहे आणि सिलिंग आहे. हवाला पण 250 रुपीजचं येणार. त्याच्यानंतर एक हा 350 रुपयाला येणार, मोठी साईज आहे आणि ह्याला हँडल पण आहे. ओके. म्हणजे दोन्ही वेजने आपण यूज करू शकतो. हा 350 रुपीजचे येणार. ह्याला पण सिलिंग येणार. हा पण सेमच आहे. त्याच्यात अजून भरपूर व्हेरायटी येणार आहे. डिझाईन वेगळी वेगळी भेटणार. त्याच्यात कलर भेटणार. त्याच्यात 5-6 मोबाईल सिलिंग आहे, मोबाईल कवर आहे. ओके. एम्ब्रॉयडरी वर्क आहे. ह्याला सिलिंग पण आहे. मागे एक कप्पा आहे, ह्याला अडकू पण शकतो आपण. अडकवू शकतो. ओके. ह्याची काय प्राइस आहे? 180 रुपीजचे रीच.
ओके 180 रुपीजचं इच आहे. आणि तुम्ही याची साईज बघू शकता, नॉर्मलपेक्षा पण ह्याची मोठी साईज आहे बऱ्यापैकी. बघा OnePlusचे मोबाईल बसतात त्याच्यात आरामाने. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे भेटतील का? 5-6 कलर येतात त्याच्यात. ओके 5-6 कलर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत. ये ज्वेलरी डब्बी है, इसमें ज्वेलरी बैंगल्स वगैरह कुछ भी रख सकते हैं. ओके 3x2.5 का है, इसका हाइट है और 3 इंचा से है. ये वाला 480 रुपीजचं डझन आहे. त्याच्यात 5-6 कलर अवेलेबल आहे. त्याच्यानंतर एक हा अंगुरी प्रिंटमध्ये आहे. त्याच्यात पण आपण ज्वेलरी वगैरे कानातलं वगैरे व्यवस्थित ठेवू शकतो, बांगडी वगैरे. त्याच्यात 4 साईज अवेलेबल आहे, 3.5 इंच, 4.5, 5.5, 6. ओके ह्याची काय प्राइस आहे? त्याचं म्हणजे 600 रुपये डझन, 720 रुपये डझन, 840 रुपये डझन, 1080 रुपये डझन असे असतं. ओके त्याच्यानंतर एक हा बांगडी बॉक्स आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे कुठे घेऊन जाऊ शकतो आपण. बांगडी वगैरे ठेवायची असेल तर 1 डझन बांगडी बसते. हा 4 इंचीचे आहे. ह्याच्यापेक्षा मोठा 6, 8, 10 असं आहे. ओके या 7 ते 60 रुपयाचं डझन आहे. त्याच्याहून 10 रुपये फरक आहे त्याच्या रेटमध्ये. एक हा बांगडी बॉक्स आहे 1 रोलचा, हा 50 रुपयाचा 1 पीस आहे. त्याच्यानंतर हा वाला आहे 70 रुपये, हा 90 रुपये, हा 100 रुपये. 1 रोल, 2 रोल, 3 रोल, 4 रोल. ओके त्याच्यानंतर बांगडी बॉक्समध्ये अजून व्हरायटी आहे एक आपल्याकडे. हा कार्डबोर्डचे वाव, चांगली क्वालिटीचे आयटम आहे, व्यवस्थित बसतं बांगडी वगैरे. हा वाला 180चे पर पीस आहे, क्वांटिटीमध्ये 150 वगैरे. त्याच्यानंतर 2 रोलचे आहे, 220 रुपयाचे आहे. त्याच्यात प्रिंट वेगळी वेगळी येणार. एक हा 3 रोलचे आहे. त्याच्यात 4 रोलचं पण भेटणार. हा 3 रोलचं येणार 250 रुपयाला, 4 रोलचे 280 रुपये. ओके हा ज्वेलरी बॉक्स आहे, त्याचं मल्टीपर्पज यूज आहे. इथे नेल पेंट, लिपस्टिक वगैरे काय पण ठेवू शकतो. मागे एक कप्पा आहे, त्याच्यात टिकलिया, नॅपकिन वगैरे काय पण ठेवू शकतो. ते हेअरपिन अडकवायचे. त्याच्यात 4 पाऊच येतं ज्वेलरीचं आणि हे का बांगडीचे रोल येतात. ह्याच्यात 4 कलर अवेलेबल आहे, 150 रुपीजचे पर पीस आहे. त्याच्यात एक हा प्रिंट अवेलेबल आहे आपल्याकडे. ह्याला अटॅच आहे पाऊच, त्याला काय रिमूव्हबल पाऊच होता आणि ह्याच्या अटॅच 4 पाऊच अटॅच आहे. आवाला पण 150 रुपीजचे आहे. नंतर एक हा अंगुरी प्रिंटचे पाऊच ज्वेलरी बॉक्स आहे. हा पण सेमच आहे, पण ह्याचं कापड हा माग आहे, त्याच्यामुळे ह्याची रेट 180 रुपये आहे. 180 रुपये. त्याच्यात पण 4 कलर अवेलेबल आहे. आणि ह्याच्यामध्ये जर मोठी साईज पाहिजे असेल तर आहे का? मोठी साईज पाहिजे असेल तर एक बघा हा साईज येणार. ह्याच्यात 13 पाऊच असतं, 6 पाऊच बारकं असतं आणि 7 मोठं असतं. म्हणजे अटॅच येणार. अटॅच येणार. ह्याला इथे एक कप्पा येणार आहे आणि इथे हा हेअरपिन वगैरे अडकवायला येतात. आवाला येणार 200 रुपयाला. 200 रुपये. त्याच्यानंतर एक हा आहे, हा ज्वेलरी बॉक्स 200 रुपयाचा आहे. ह्याच्यात रिमूव्हबल पाऊच आहे, चांगली क्वालिटीचे आहे. 10 पाऊच येणार तसा. ओके 10 पाऊच रिमूव्हबल येणार. हा 200 रुपयाला येणार. 200 रुपयाला. टेबल शू कवर आहे. ओके पॅरासूट कापड आहे, चांगली क्वालिटीचे आहे, त्याला हँडल पण आहे. त्याच्यानंतर हे का 4mm प्लास्टिकचं 3 पाऊचचं सेट आहे. हा 150 रुपीजचं सेट आहे. एक हा आहे, हा पण 150 रुपीजचं 3 पीसचं सेट आहे. त्याच्यानंतर एक हा DD पाऊचचं सेट आहे. त्याच्यात 3 पाऊच येतं वेगळं वेगळं, 1, 2, हा 3. एकमध्ये 3 पॉकेट आहे. ओके एक हा मोठा कप्पा आणि एक हा बारका कप्पा. या 3 पाऊचचा सेट आहे 100 रुपयाचा. त्याच्यानंतर एक हा कॉस्मेटिक पाऊच आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे कुठे घेऊन जाऊ शकतो आपण, चांगली क्वालिटीचा आहे. हा 180 रुपीजचा पर पीस आहे. 180 रुपीजचा पर पीस. त्याच्यानंतर एक हा आयनर कवर आहे. ब्राज, पॅन्टीज वगैरे काय पण ठेवू शकतो त्याच्यात. आपण चांगली क्वालिटीचं पण आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो. याला हँडल पण आहे.
त्यानंतर एक हा कॉस्मेटिक बॅग आहे आपलं ह्याच्या आतमध्ये कप्पा आहे बघा. इथे नेल पेंटिक आहे, आयलाइनर वगैरे सगळे वेगळे वेगळे ठेवू शकतो आपण. त्याला अडकू पण शकतो आपण घरामध्ये आणि ट्रॅव्हलिंगमध्ये पण घेऊन जाऊ शकतो. चांगली क्वालिटीची बॅग आहे. 150 रुपीजचे पर पीस आहे. ह्याच्यात फ्लावर प्रिंटची येते, ते वाली 180 रुपयाची. ते आता अवेलेबल नाही आपल्याकडे, येणार आहे 1-2 दिवसांनी. ओके ठीक है, सिंगल पाउच है. ओके. इसको क्या है, रूम में वगैरह रखने के लिए, अभी शादी का सीजन चल रहा है ना, तो रूम में टूथब्रश, पेस्ट वगैरह सब कुछ रखने के लिए भी काम कर सकते हैं. और ट्रैवलिंग वगैरह में भी लेके जा सकते हैं. 30 रुपीज़ का एक है, 360 रुपये का डजन. और ये कॉस्मेटिक पाउच है लेडीज़ का, ये वाला 100 रुपीज़ का पर पीस है. 100 रुपीज़ का पर पीस. ओके. बैग की तरफ अपन यूज कर सकते हैं, बड़ी साइज है, बेस्ट क्वालिटी है, इम्पोर्टेंट आइटम है. 200 रुपीज़ का पर पीस है. इसमें ये वाला भी है, ये 150 का पर पीस है. ये बेस्ट क्वालिटी है. नॉर्मल क्वालिटी साटिन वाला है अपना 70 रुपये का पर पीस. क्वांटिटी लिया तो 60 रुपये का पर पीस आता है ये वाला. ओके. ये भी फोल्डिंग बैग है, छोटी साइज है, 200 रुपीज़ का पर पीस है. बेस्ट क्वालिटी है. ट्रैवलिंग वगैरह में गए तो ये अपन ट्रॉली बैग में वगैरह अटका सकते हैं ऐसे. ओके. एक ये भी है ट्रैवलिंग बैग, ये नीचे से खुलता है, बड़ा भी होता है. इसमें ट्रैवलिंग वगैरह में गए तो इसको ट्रॉली बैग में अटका सकते हैं. और ये छोटी साइज है, इसको बड़ा भी कर सकते हैं अपन. भरपूर बड़ी साइज हो जाती है. 250 रुपीज़ का पर पीस है. बेस्ट क्वालिटी है. 5-6 कलर अवेलेबल है इसमें. ओके. ये टेड बेकर बैग है, इसमें भी 10 कलर अवेलेबल है. 180 रुपीज़ का पर पीस है, क्वांटिटी में 150. ये एग्निस इम्पोर्टेंट बैग है, ये 200 रुपीज़ का पर पीस है. क्वालिटी बेस्ट है ये वाला एक अलग ही आइटम है, फोल्डिंग बैग है. ये इतना सा फोल्ड होता है. अच्छा. इसको बड़ा करके अपन इतना बड़ा हो जाता है ये वाला. ये 120 का पर पीस है. अपन बाजार में गए तो सब्जी वगैरह लेने के लिए वगैरह 10 किलो तक वजन कैरी करता है. बेस्ट क्वालिटी Okay. आइटम है. 120 रुपीज़ का पर पीस है. इसमें फोल्डिंग बैग में फोल्डिंग बैग में एक ये वाला फोल्डिंग बैग भी है, जो 120 रुपीज़ को पर पीस आएगा. बेस्ट क्वालिटी का आइटम है. और एक ये पाउच में आएगा, ये 150 रुपीज़ का पर पीस है. इसको भी चेन आएगा, बड़ी साइज है. प्रिंटें मिल ये जाएंगी कितने का है? इसमें. ये 150 का है और वो वाला 120 का है. ओके. एक ये छोटा साइज है, वो 480 रुपीज़ का डजन है. इसको भी अपन फोल्ड कर सकते हैं. ये भी 5-7 किलो वजन लेता है. एक सादा स्माइली वाला फोल्डिंग आता है, 240 रुपये डझन, वो भी अवेलेबल है अपने पास. सो तुम्ही यांचं कलेक्शन बघितलेलं आहे. खूप सुंदर कलेक्शन आहे आणि भरपूर व्हरायटी तुम्हाला इकडे बघायला भेटते आहे. सो नक्की तुम्ही यांच्या शॉपला व्हिजिट द्या. जर तुम्हाला शॉपला व्हिजिट द्यायला पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा यांच्याकडे शॉपिंग करू शकता. आणि जर तुम्ही यांच्या शॉपला व्हिजिट देणार असाल तर ह्यांच्यासाठी लँडमार्क आहे कासट शॉप, रविवार पेठेतील कासट शॉप. तिकडनं 1 मिनिटाच्या अंतरावरच यांचं शॉप आहे. आणि जर तुम्हाला यांचं शॉप भेटलं नाही तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ते स्वतः तुम्हाला पिकअप करायला येतील. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही ह्या शॉप रिलेटेड क्वेरी असतील तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला कमेंट करून कळवू शकता.